तुम्हाला तर माहितीच आहे, आपण गावाकडे आलेलो होतो. गावाकडे आल्यावर आपल्याला जायचं होतं आपल्या दीदीच्या घरी. आपल्याला मी सोनायला आलो. तिकडून आपल्या लाडक्या भाचीबाई मस्त पळत आल्या. कारण आज आहे ना आमच्या भाचीबाईचं होतं बोरनान. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी वैभव. मग काय नंतर आम्हाला जायचं होतं गावात. मग मी दीदी आम्ही आलो होतो सोनायला आलो. मग त्यांना सामान घ्यायचं होतं. मग सामान घेतलं. सामान घेतल्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या लाडकी बाई एकदम तयार करून रेडी केलेलं होत्या. आम्ही मस्त एकदम क्यूट दिसत होत्या. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला लुक. मग काय आम्ही इकडे डेकोरेशन पण करून घेतलेलं होतं. आरूबाईला म्हणलं होतं तू बस आता इथं मस्त पाटावर सगळे चॉकलेट बघत तुझं बोरनान झालं का मग तुलाच सगळं खायला भेटणार आहे. एकदम सगळं मस्त ठेवलेलं होतं, असं डेकोरेशन मांडलेलं होतं. त्याच्यानंतर आरूबाईचे थोडे फोटो काढल्यानंतर आरूबाईचं चालू होतं मस्त काम. काय दीदीनं पण ऑप्शन करून घेतलं आर्याचं. आणि आमची आरूबाई एकदम आज लई गोड दिसत होती. आम्ही एकदम भारी फोटो काढून घेतले. मग काय सगळ्यांनी तिथं आरूच्या डोक्यावर बोर ते टाकत होते, मुरमुरे टाकत होते. आरू म्हणत असं माझ्या टकोळ्यात काय लागत आहे काय, मी एवढे मोठे बोरं होते तिथं बोरनानला, पण छोटेले बोरं नव्हते. नंतरून त्या आरूचं टोपं खाली पडत होतं. दीदी माझ्याकडे बघून हसत होती. म्हणलं तू चांगलं आरू डोक्यात आणून राहिली. मग काय दाजीनं दीदीनं पण मस्त आरूचं बोरनान करून घेतलं. मग काय मी काय सोडतो वय, मामाला पण करावं लागलं मामाला पण राहावं लागलं आघाडीवर. मामा काय हटत नसतो. मामा अजून टाकत होतं तिथे डोगर सगळे चॉकलेट बोरं नाही टाकले बघ, ते चॉकलेट टाकत होतं. आरू म्हणलं तुला सगळे चॉकलेट देणार मी खायला, आता तू घाबरू नको, तो मामा तो सोबत आहे, तू टेन्शन घेऊ नको, अजिबात बिंदास. काय आजच आपल्या दाजीचा पण बड्डे होता. दाजीला म्हणलं चला तुम्हाला खर्च द्यावा लागणार आज पार्टीचा, चला लवकर. मग आम्ही सगळे मस्त आहे ना माऊली हॉटेलला जेवायला गेलो. सगळे एकदम आम्ही नात करून टाकला डायरेक्ट. दाजीला म्हणलं तुम्हाला पार्टीत द्यावं लागणार. नंतर दाजीचं केक कटिंग केलं आम्ही मस्त. मग दाजीचा केक बिक कापला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी ना मला फॉलो करा, आपल्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि विषय हार्ड करून टाका लवकर.